नमस्कार, C24 तासमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांचा दूध आणि कांदे ओतून तसेच मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध। सांगली सौदे बाजार उधळून लावण्याच्या प्रयत्नातील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी धुमचक्री। कोपरगाव तहसील आवारातील अतिक्रमण काढले, मात्र दस्तऐवजधारकांचाही समावेश झाल्यानं नाराजी। आणि भर वस्तीमधील दारू दुकानाला संतप्त महिलांच्या रुद्र अवतारानं उत्पादन शुल्क विभागानं ठोकलं सील। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। भाजप सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या 7व्या दिवशीही कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीये। त्यामुळे सकाळी शेतकऱ्यांनी राहुरी तालुक्याचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयासमोर दूध आणि कांदे ओतून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय आणि सरकारचा निषेध व्यक्त केलाय। सर्वत्र शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप सुरू आहे। आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी भाजपचे आमदार आणि खासदार यांच्या कार्यालयांना टाळं ठोकण्याचं जाहीर केलं, परंतु 7 जून रोजी सकाळपासूनच राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयाला टाळं लावलेलं होतं। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यालयाच्या समोर तैनात होता। तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सकाळी 11 वाजेच्या दरम्यान आमदार कर्डिले यांच्या कार्यालयासमोर जमा झाले होते। मात्र कर्डिले यांचे कार्यालय बंद असल्याचं पाहून शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर दूध आणि कांदे ओतून घोषणाबाजी केली आहे। याच वेळी काही तरुण शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन करून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे। यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रवींद्र मोरे, विजय शिरसाट, सचिन ठुबे, छावा संघटनेचे देवेंद्र लांबे, प्रशांत शिंदे, सुरेश निमसे, अनिल इंगळे, कांता तनपुरे, संकेत दुधाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी प्रायुक्त तनपुरे हे चर्चा करताना म्हणाले की तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाहीये। आज शेतकरी आंदोलनाचा 7वा दिवस असताना आमदार साहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतायत। शेतकरी त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकायला येत आहेत हे त्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांनी राहुरीमध्ये येण्याचंच टाळलंय। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। घोडेगावच्या संतप्त शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयाला टाळं ठोकले। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। घोडेगाव येथे शासकीय कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या मोर्चानं धडक मारली आहे। शासनाची कोंडी करत थोडा वेळ टाळे ठोकून शेतकऱ्यांनी झोपेत असणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन तीव्र केलंय। या प्रसंगी लोकनेते रमेश ठकाळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यात। सरकारनं शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी कळवळीची विनवणी राज्य सरकारला करण्यात आली आहे। तर संपाच्या 6व्या दिवशी गोरगरीब शेतकरी अत्यंत कासावीस झालाय। त्यामुळे शेतीवरच उपजीविका अवलंबून असणाऱ्या गोरगरीब शेतकरी कुटुंबाचं आर्थिक नियोजन पुरतं कोलमडून गेलंय। शासकीय कार्यालयाच्या गेटवर उभं राहून नरेंद्र देवेंद्र तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधी आपला रोष व्यक्त केलाय। त्याचबरोबर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजे, दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण लाईट बिल माफ झाले पाहिजे, निर्यात बंदी उठवली पाहिजे इत्यादी मागण्यांचे निवेदन शासकीय कार्यालयाच्या गेटवर तहसीलदार रवींद्र सबनीस यांना देण्यात आले। या आंदोलनाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घोडेगाव पोलीस स्टेशनचे PSI भालेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती। या प्रसंगी घोडेगावचे रमेश शेठ काळे, देवीदास तरेकर, अशोक अप्पा काळे, सोमनाथ काळे, प्रशांत काळे, विशाल भगत, मिलिंद काळे, युवराज काळे, बाळासाहेब काळे, महेश काळे, गोरक्षनाथ मंडलिक, बंडू गाडे, संभाजी काळे आदी शेतकरी आणि मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती।
दरम्यान आता जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र शेतकरी संप सुरू असल्यानं तणावाचं वातावरण कायमच आहे. त्यामुळे हा संप कधी मिटेल याकडे बळीराजाचं लक्ष लागलंय. मोहसिन काठेवाडी, सी24 तास, घोडेगाव. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे शेतकरी आक्रमक झाले होते. तहसील कार्यालयाला टाळं ठोकण्यासाठी यावेळी शेकडो शेतकरी दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासे येथील तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्यासाठी शेकडो शेतकरी आंदोलक आक्रमक झाले होते. पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलच्या गेटवरती ठिय्या आंदोलन सुरू केलं. अखेर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या गेटलाच कुलूप ठोकलं आणि कार्यालयावर सरकारच्या निषेधार्थ बांगड्या फोडल्यात. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे जन आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शंकरराव गडाख यांनी यावेळी म्हटलंय. असं म्हणता येणार नाही, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मागच्या 1 महिन्यापूर्वी संघर्ष यात्रा काढली. प्रत्येक गावात ते गेले, त्यांना माफक प्रतिसाद मिळाला. परंतु आजचं हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये कुणी जरी म्हणत असेल की राजकीय व्यक्ती उतरलेले आहेत तरी ते साफ खोटं आहे. हे आंदोलन फक्त आणि फक्त शेतकऱ्यांनी आणि ते सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हातात घेतलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे आम्ही राज्यकर्ते उभे राहणार आहोत. जे विरोधी आहेत ते तर शेवटी शासनाकडे मागणी करतच राहणार आहेत. विशेषतः या तालुक्यामध्ये पोलिसांच्या सरकारबद्दल सर्वप्रथम नेवाशा तालुक्यामध्ये तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं म्हणून गेल्या 1 वर्षापासून आम्ही ही मागणी करत आहोत. त्याचं कारण असं आहे की नेवासा तालुका हा बागायती तालुका आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कर्ज नेवासा तालुक्यातला शेतकरी उचलतो. आणि ज्यावेळेस अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ पडतो त्याचा जो फटका शेतकऱ्याला बसतो त्याच्यामुळे त्याचं कर्ज थकतं आणि त्याचबरोबर शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत येतो. आणि म्हणून फार पूर्वीपासनं शेतकऱ्यांची ही मागणी आहे की शेतीचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि त्याचबरोबर शेतीला हमी भाव मिळाला पाहिजे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्याकरता कधी नव्हे तो राज्यातला शेतकरी एकत्र झालेला आहे, आक्रमक तो होतोय. परंतु जे आंदोलनं शासनाच्या विरोधात होत आहेत की या 2 गोष्टी लवकरात लवकर मान्य कराव्यात, परंतु 6 दिवस होऊनही शासन जर शेतकऱ्यांच्या या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव कुठलंही नाही. सर्वप्रथम मला शासनाला हे सांगावंसं वाटतंय की अशा पद्धतीने तुम्ही बुलेट ट्रेन करता, स्मार्ट सिटी करता, हजारो कोटी रुपये तुमच्याकडे उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्याचं जे बजेट आहे त्याच्यातलं सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराकरता 90,000 कोटी रुपये आकडा खर्च होतो आणि तुम्ही शेतकऱ्यांना फक्त 30,000 कोटी रुपये कर्जमाफी देण्याकरता 6-6 महिन्याचा वेळ मागून घेता. हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत मला तरी वाटत नाही की या राज्यातला शेतकरी हा आता गप्प बसेल. शंकर नाबदे, सी24 तास, निवासा. सांगलीमध्ये सकाळी भरणारे भाजीपाला सौदे उधळून लावण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रयत्न शहर पोलिसांनी हाणून पाडलाय. यावेळी 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिसांच्या नजरकैदेमध्ये त्यांना ठेवण्यात आलाय. सांगलीमध्ये जुना वैरण बाजार येथे दररोज सकाळी भाजीचे सौदे भरतात. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हे सौदे उधळून लावत बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. याची कुणकुण लागताच शहर पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्यासह पोलिसांनी भाजी मंडईमध्ये धाव घेऊन या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला. तसेच बंदोबस्तामध्ये सांगली भाजी सौद्याला सुरुवात झाली. दरम्यान सांगलीमध्ये सौदे बाजार उधळण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हे 10 आंदोलक सध्या विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात आहेत. घरामधनं बाहेर पडत असताना पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे. सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलिसांच्या नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलाय. आंदोलक आता मंडईमध्ये येणार अशी माहिती प्राप्त होते. त्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि येथील जे सौदेकरी आहेत त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची घटना घडणार नाही याविषयी पोलिसांनी काळजी घेतली आहे. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला कोपरगावमध्ये 100% प्रतिसाद मिळालाय. अनेक गावांमध्ये फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मुंडन करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय.
शेतकऱ्यांच्या सर्वच मागण्या मान्य करावी अशी मागणी आता करण्यात येते. महाराष्ट्र बंदला कोपरगाव तालुक्यामध्ये प्रतिसाद देत 100% गाव बंद ठेवण्यात आलं. कोपरगाव तालुक्यातील रवंदे, टाकळी, ब्राह्मणगाव, पोहेगाव आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेधाच्या घोषणा दिल्यात. तसेच कोपरगाव शहरामध्ये आंबेडकर पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत भाजप वगळता सर्व पक्षीयांनी मोर्चा काढलाय. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केलाय. या प्रसंगी कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, व्यापारी महासंघ, शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी, शेतकरी स्वाभिमानी संघटना, भाजीपाला विक्रेता संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांना दूध संकलन बंद करण्याचे तसेच साखर कारखान्यांना डिस्लरी बंद ठेवून संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिवसेना उपजिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे यांनी तालुक्याच्या लोकप्रतिनिधी यांचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी नेते आशुतोष काळे यावेळी म्हणाले की शेतकऱ्यांचा खोटा कळवळा असणाऱ्यांनी उपदेशाचे डोस देऊ नयेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली आहे. कोपरगाव शहराचा आठवडे बाजार असूनही कोपरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय. 1 जूनला त्या ठिकाणी आपला संप चालू झाला आणि तिसऱ्या दिवशी आपल्या कोपरगावच्या आमदारांनी त्या ठिकाणी फक्त एक आशेपोटी काहीतरी आपल्याला मिळणार आहे, मंत्रिपद मिळणार आहे, काहीतरी मिळणार आहे, या आशेपोटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करेन की असल्या कुठल्याही आपल्या 2-4 लोकांच्या गोष्टीवर त्या ठिकाणी विश्वास न ठेवता आपला संप असा चालू ठेवावा जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतमालाला योग्य मोबदला मिळत नाही आणि आपल्या सर्वच मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप आपण सर्वांनी चालू ठेवावा. ज्या उंतव्यामध्ये हा संप चालू झाला, संदीपरावांनी सांगितलं का संप चालू झाल्यानंतर राज्यभरामधून त्यांना मित्र विचारत होते. त्याचबरोबर मलाही देखील त्या पद्धतीने सर्व विचारणा करत होते. कोपरगाव मतदारसंघामध्ये असलेले पुंतांबा गाव या ठिकाणी आपला संप चालू झाला. या संपाची दिशा काय असणार आहे, काय सर्व गोष्टी होणार, तर त्यावेळेस अतिशय अभिमान वाटायचा. पण काही नातेवाईकांना हाताशी धरून, काही कार्यकर्त्यांना हाताशी धरून हा संप मोडण्यात आला. मी त्या लोकप्रतिनिधींचा, या सरकारचा त्या ठिकाणी निषेध करतो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, चका वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगलीमधील सौदे बाजार उधळून लावण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी पोलीस ठाण्याच्या दारामध्ये या आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यांना हुसकवताना पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये चांगलाच राडा झालाय. सांगलीमध्ये सकाळी सौदे बाजार उधळून लावण्याचा काही आंदोलकांनी प्रयत्न केला. तत्पूर्वीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नजरकैदेमध्ये ठेवलं. या सर्व आंदोलकांच्या समर्थकांनी पोलिसांना कायदा विचारल्यानं तणाव निर्माण झालाय. यावेळी आंदोलकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या दारामध्ये ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक उठायला तयार नव्हते. त्यामुळे बळाचा वापर करून पोलिसांनी सर्व आंदोलकांना उचलण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी याला विरोध दर्शवल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी धुमश्चक्री निर्माण झाली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जोरदार राडा झालाय. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये घालण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी विरोध केलाय. या प्रसंगी जोरदार झटापटी झाली आहे. अखेर पोलिसांनी अधिक कुमक मागवून आंदोलकांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलंय. त्यामुळे मोठा तणाव सांगलीमध्ये निर्माण झालाय. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या दडपशाहीचा जोरदार निषेध केलाय.
आंदोलकांना मारहाण केलेली आहे, धीरज पाटील यांनी मारहाण केलेली आहे आम्हाला आणि आम्हाला जबरदस्तीने पोलीस गाडीत घुसवलेलं आहे। यस दत्तात आम्ही उच्च न्यायालयाच्या वकिलांशी बोलत असताना आम्हाला कुठे येऊन जाण्याची सांगत नाहीये, या पोलिसांचा अधिकारी डीवायएसपी धीरज पाटील यांच्या विरुद्ध हायकोर्टात आम्ही पिटिशन दाखल करतोय। गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली। तमाम शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या संपाच्या आव्हानाला आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। लोणी आणि परिसरातील ग्रामस्थांनी गेल्या 7 दिवस आठवडे बाजार बंद ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलंय। साऱ्या जगाचा पोशिंदा बळीराजा इतिहासात पहिल्यांदाच संपावर गेलाय। काही नाट्यमय घडामोडी घडत मागील आठवड्यामध्ये संप मागे घेतल्याची आणि संपातील 70% मागण्या मान्य केल्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे। पण याबाबत सामान्य शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संप सुरूच ठेवलाय। गेले 7 दिवस अनुक्रमे मंचर, धामणी, लोणी, निरगुडसर, पारगाव, अवसारी या गावांनी आपापले आठवडे बाजार बंद ठेवून सरकारप्रती असणारी आपली नाराजी व्यक्त केली आहे। वाढते भांडवली खर्च, हवामानाची बदलती परिस्थिती, उत्पादित मालाला हमीभाव नाहीये, दुधाचे ढासळते दर या समस्यांना योग्य न्याय मिळावा तसेच स्वामीनाथन आयोग लागू करावा यासाठी लोणी येथील ग्रामस्थांनी राजकीय मतभेद बाजूला सारून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय। याबाबत सहभागी शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाबाबत तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केलाय। संपूर्ण बाजारपेठेमध्ये निषेध फेरी काढून सरकारची तिरडी बांधून शवयात्रा काढण्यात आली आहे। लोणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी देखील सर्व व्यवहार बंद ठेवले होते। यावेळी उद्धव लंके, बाळासाहेब वाळुंज, भगवान सिनलकर, हैबत आढाव, नामदेव वाळुंज, दिनकर सिनलकर, भीमराव गायकवाड, बाळशिराम वाळुंज, अशोक आदक, सुभाष लंके, शरद वाळुंज आदी शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणावरती कडक टीका करत यापुढे हे आंदोलन आणखीन तीव्र केले जाणार असल्याचं सांगितलंय। प्रचंड तणावाखाली आहे, कारण त्याच्या शेतमालाला निश्चित बाजारभाव मिळत नाही। त्यात केंद्र आणि राज्य शासनाची ध्येय धोरणं देखील शेतकरी धार्जिनी नाहीत। कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, खतांच्या किमती वाढल्यात, बियाणे, औषधे त्यांच्या किमतीत असे 60, 70, 80, 90% अशी वाढ झालेली आहे। मराठवाडा, विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात। तेच लोण आता आमच्या तालुक्यात सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे। आमच्या शेजारी पारगाव असेल, चांडो, कळम आदी गावात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। सारा जगाचा पोशिंदा म्हणतो आपण, त्या शेतकऱ्याची एवढी दुर्दशा या सरकारने चालवलेली आहे। अजून किती दुर्दशा शेतकरी करणार आहेत हेच कळत नाही आम्हाला। पगारदारांना 7वा वेतन आयोग लागू झाला आहे। पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव एका रात्रीत बदलत आहेत। एका रात्रीमध्ये नोटांचा हा झालेला बदली या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी सरकार कशाचा विचार करते हेच आम्हाला कळत नाही। येथील सर्व ग्रामस्थांनी आजचा जो शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे त्याच्यामध्ये आमच्या लोणी, रानमळा, वडगाव पीर, मांदळवाडी, खडकवाडी, वाळुंजनगर ह्या सर्व गावांच्या वतीनं आम्ही सरकारची या ठिकाणी अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवलेला आहे। आणि याच्यातून पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार अशी या ठिकाणी ग्वाही देतो। संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वच ग्रामस्थांनी एकत्र येऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। संभाजी ब्रिगेड आणि जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं कुसळंब येथे रास्ता रोको करण्यात आला। यामध्ये चक्क नववधूवर रस्त्यावर उतरले आणि या शेतकरी रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेत। शेतकरी संपामध्ये सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसह इतर मागण्यांसाठी 5 जूनला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। संपाचा 6वा दिवस उगवला तरी सरकारला जाग येत नाहीये। त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्न निर्माण झालेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय। आंदोलनाच्या 6व्या दिवशी पण शेतकरी आक्रमक झालेत। याच पार्श्वभूमीवर बार्शी लातूर रोडवरील
कुसळंब येथे चक्क नववधूवरच रस्त्यावर उतरून शेतकरी रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वधूवरांच्या हस्ते पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय ढोके यांना निवेदन देण्यात आले आहे। बार्शी तालुक्यातील कुसळंब, घारापुरी, खामगाव, धानोरे, बाबुळगाव येथील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। हे रास्ता रोको आंदोलन 1 तास सुरू ठेवण्यात आलं होतं। यावेळी येरमाळा मार्गे तसेच लातूर मार्गे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। सरकारने शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या। शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये, कारण शेतकरी भोळा आहे, पटकन कोणावरही विश्वास ठेवतो। तसाच विश्वास तुमच्यावर आणि तुमच्या जाहिरातींवर ठेवला आणि तुम्हाला सत्ता दिली। आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय की तुम्ही फक्त जाहिरातच करताय, काम काहीच करत नाही। रास्ता रोको, मोर्चा, बंदची भाषा कळत नसेल तर शेतकऱ्यांना रुमणं हातात घ्यावं लागेल, असं मत यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका प्रमुख आनंद काशीद यांनी बोलताना व्यक्त केलंय। यावेळी रास्ता रोकोमध्ये काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत पाटील, पंचायत समिती सदस्य सुंदर जगदाळे, शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड, शिवसेनेचे सचिन नलावडे तसेच शेतकरी आणि जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुकाराम गोडसे, सी24 तास, सोलापूर। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील प्राधिकरणद्वारा प्रस्तावित 110 मीटर रुंद रिंग रोड तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचा 110 मीटर रुंद रस्ता या आखणीतील त्रुटी दूर करण्यासाठी शासन आदेशानुसार समिती गठीत करून बैठक घेण्यात आली आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या हद्दीतील प्राधिकरणद्वारा प्रस्तावित 110 मीटर रुंद रिंग रोड तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा 110 मीटर रुंद रस्ता या आखणीतील त्रुटी दूर करण्यासाठी शासन आदेशाद्वारे समिती गठीत करून झालेल्या बैठकीमध्ये मावळ आणि खेड तालुक्यामधून जाणारा उर्से ते सोळू हा 38 किलोमीटर लांबीचा MSRDCचा रिंग रोड वगळण्यात आलाय। शासनानं याबाबत 3 जूनला शासनाच्या नगर विकास विभागानं संबंधित विभागांना इतिवृत्त सादर केलंय। या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक, PMRDCचे महानगर आयुक्त उपस्थित होते। शासनाच्या निर्णयामुळे या प्रस्तावित रस्त्याचा बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ म्हणजेच MSRDCचा हा रिंग रोड उर्से, आंबी, इंदोरी, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, सोळू, मरकळ या गावांमधून जात होता। यासाठी मोई येथील दादा साकोरे आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता। त्यासाठी MSRDCचे उपअभियंता संदीप पाटील यांचं सहकार्य लाभल्याचं साकोरे यांनी सांगितलंय। सोळू ते सोरतापवाडी ते खेड शिवापूर ही MSRDCची आखणी वडकी येथे PMRD या आखणीस मिळते। त्यामुळे या भागासाठी MSRDCनं प्रस्तावित केलेली आखणी दक्षिण पूर्व बाजूनं सासवडकडे पुनर्रचित करून अभ्यास करावा। तसेच अशी पुनर्रचना करताना पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उपयुक्त ठरेल असा अभ्यास करून उचित प्रस्ताव सादर करावा असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये होऊ घातलेले 2 रिंग रोड, एक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा व एक पुणे महानगर क्षेत्राचा म्हणजे PMRDचा, हे 2 रिंग रोड पुणे जिल्ह्यामधून जात आहे। तर त्या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही रिंग रोडला मान्यता दिलेली आहे। त्यानंतर परत आम्ही शासन दरबारी पाठपुरावा केला तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की उर्स्यापासून तर सोळू मरकरपर्यंत MSRDचा रिंग रोड व PMRDचा रिंग रोड हे सर्व एकाच गावामधून दोन्ही रिंग रोड जात आहे। त्यामुळे शासन दरबारी 3/6/2017ला GR निघालाय आणि त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की उर्स्यापासून तर सोळूपर्यंत म्हणजे याच्यामध्ये इंदुरी आले, निगोजे, केळगाव, मोई, चिंबळी, कुरुळी, आळंदी, मरकळ, सोळू अशा गावांचा उल्लेख झालेला आहे आणि त्याच्यामधून ही गावं MSRDच्या रिंग रोडमधून वगळण्यात आलेली आहेत। हनुमंत देवकर, सी24 तास, खेड।
मोरगावमधील शेतकऱ्यांच्या संपाला मोठा प्रतिसाद मिळतोय। येथील श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये जिरायती भाग पाणी परिषदेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। गावातील सर्व व्यवहारही ठप्प होते। मात्र या संपामुळे श्रींच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची बंदमुळे मोठी गैरसोय झाली आहे। मोरगावसह परिसरातील 8 ते 10 गावांमधनं काही प्रमुख कार्यकर्ते मुख्य चौकामध्ये जमले। यावेळी राज्यामध्ये सर्वत्र सुरू असलेल्या बंदला सार्वत्रिक पाठिंबा देण्याबाबत एकमतानं चर्चा झाली आहे। यानंतर सर्वांनी एकत्र मूक मोर्चा काढून मयुरेश्वर मंदिराकडे प्रस्थान केलंय। मंदिरामध्ये आल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी जिरायती पाणी परिषदेच्या वतीनं मंदिरातील घंटा वाजवून घंटानाद आंदोलन करण्यात आलंय। या प्रसंगी बारामती जिरायत भाग पाणी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत भापकर यांच्यासह बारामती पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, बारामती दूध संघाचे उपाध्यक्ष वैभव मोरे, मोरगावचे माजी सरपंच पोपटराव तावरे, तरडोली माजी सरपंच किसन तांबे, मुरलीधर ठोंबरे, तानाजी कोळेकर आदी प्रमुख कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोरगावसह परिसरातील मुर्टी, जोगवडी, सुपा, आंबी आदी गावातील संपूर्ण व्यवहार ठप्प होते। शेतकरी नियोजित संपाला व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देण्यासाठी हा बंद 100% यशस्वी केल्याचं सर्वत्र पाहायला मिळालंय। मोरगाव येथील अष्टविनायक दर्शनाच्या निमित्तानं गावामध्ये येणाऱ्या भक्तांना काही अंशी संपामुळे गैरसोय निर्माण झाली। या परिसरातील सर्व व्यावसायिक दुकानं दिवसभर बंद होती। गावामध्ये कुठल्याही स्वरूपाचा कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती वडगाव निंबाळकरचे PSI आशिष जाधव यांनी दिली आहे। मनोहर तावरे, C24 तास, बारामती। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। कोपरगाव मधील नवीन तहसील कार्यालय इमारत आवारामधील आणि परिसरातील अतिक्रमण नगरपालिकेनं तहसीलदारांच्या मागणीवरून काढलेत। मात्र त्यांच्यामध्ये दस्तावेज धारकांचा समावेश करण्यात आलाय, त्यामुळे दस्तावेज धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोपरगावमध्ये नवीन तहसील कार्यालय इमारत आवारामध्ये आणि परिसरातील अतिक्रमण नगरपालिकेनं तहसीलदार किशोर कदम यांच्या मागणीवरून काढलेत। कोपरगाव तहसील आवारातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे नूतन इमारतीचं विद्रुपीकरण होत असल्याचं कारण देत तहसीलदार यांनी नगरपालिकेला लेखी तक्रार दिली होती। त्या अनुषंगानं नगरपालिकेनं सदरचं अतिक्रमण काढून घेतलंय। त्यामध्ये दस्तावेजधारक चहाटपऱ्या पानटपऱ्या काढण्यात आल्यात। सदरचे अतिक्रमण धारकांमध्ये दस्तावेज धारकांचा समावेश केल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यावेळी ते म्हणालेत की शासनाचे आम्हाला पत्रक असताना देखील आमचे अतिक्रमण काढण्यात आलंय। तहसीलदारांनी आम्हाला सांगावं की तुमचे अधिकृत दस्तावेज धारक कोण आहेत। आज रोजी या ठिकाणी सर्व दस्तावेज धारक अतिक्रमण काढण्यात आली आहेत। या ठिकाणी त्यामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। आम्ही अधिकृत मुद्रित असून आम्ही 1989 पासून तहसील कार्यालयाच्या आवारातच काम करतात, पण यांनी अतिरेकपणा करून आमचे स्टॅम्प विक्रीचे सामान आहे ते नगरपालिकेकडे हस्तांतरित काही संबंध नसताना हस्तांतरित केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये आमचे कोणती लेखी सूचना दिलेली नाही आम्हाला। आणि आमचे मी मागासवर्गीय आणि मागासवर्गीय हे जातीवादी हेतुस्परच अन्याय करत आहे तहसीलदार। आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये आमचे स्टॅम्प विक्रीचे साहित्य आहे। आम्ही स्टॅम्प जर जनतेला आम्ही जनतेची सेवा करतो, IPCच्या कलम 21 प्रमाणे आम्ही जनतेचं काम करतो, जनतेचे सेवा उपलब्ध करून देतो। जिथं माल विकण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जर आम्हाला विरोध करत असला तर तुम्हाला काही परिपत्रक काढलेलं आहे का? कोणती नोटीस काढलेली नाही आम्हाला। गव्हर्नमेंटचं शासनाचं काही परिपत्रक आहे तुम्हाला इथे बसून देण्यात? हो, काय परिपत्रक आहे? कलेक्टर यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलेला आहे
कलेक्टर साहेब ज्यावेळेस कवडे साहेब होते त्यांनी आम्हाला जागा द्यायचं आश्वासन दिलेलं होतं. मी स्वतः याबाबतीत चौकशी करतो आणि तहसीलदारकडनं अहवाल मागवतो. प्रांत साहेबांनी आता तहसीलदार साहेबांनी आजपर्यंत कलेक्टरला कोणत्याही प्रकारचा अहवाल दिलेला नाही आहे. ही यांची फक्त मनमानी आहे. आजपर्यंत 1 महिन्यापासून जर अहवाल देऊ शकत नसेल 2-3 महिने तर म्हणजे दिरंगी स्वतःच करणारे आहेत. तर बाकीच्या लोकांवरती यांनी काय म्हणून वचक ठेवायचं आहे? तर यांनी यांच्या मनात दिली आहे प्रमाणे वागायचं आहे. आपण या तहसीलचे राजे नाही आहेत, आपण इथे नोकरच आहात. तुमची काय मागणी राहील याच्यावर? आमची मागणी म्हणजे आम्हाला जो नियमाप्रमाणे परवाना आहे त्याप्रमाणे आम्हाला जे शासकीय नियमाप्रमाणे जागा द्यायची आदेश आहे, जे परिपत्रक आहे त्याप्रमाणे 300 स्क्वेअर फूट जागा बसण्यासाठी दिली पाहिजे. योगेश डोके, सी 24 तास, कोपरगाव. शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक संपामध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतलाय. यावेळी सकाळी 9 वाजता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि सहकार राज्यमंत्री खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलंय. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक संपाचा 6वा दिवस आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलाय. यावेळी सकाळी 9 वाजता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलंय. कर्जमाफी झाली पाहिजे, हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी सरकारसमोर मांडल्यात. शहराकडे आपला भाजीपाला, शेतमाल न पाठवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय आणि मागील 5 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गावातील शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केलंय. तसेच पुतळ्यास दुधानं आंघोळ घालण्यात आली आहे. हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचं शेतकरी वर्गानं सांगितलंय. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी संप पुकारलेला आहे. त्या संपात बाळवणीतील सर्व शेतकरी अहिंसेच्या मार्गाने सामील आहेत. तरी आमची महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती आहे की ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मागण्या आहेत, संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची शिफारशी लागू करणे आणि वीज बिल माफी देणे, याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. आणि जोपर्यंत सरकार हे निर्णय घेत नाही तोपर्यंत हा संप असाच अहिंसेच्या मार्गाने चालू राहणार. सर्वात अगोदर मी सर्व शेतकऱ्यांचा आणि 60 वर्ष या जनतेचा मी आभार मानतो की 60 वर्षात त्यांनी आतापर्यंत ह्या सरकारला का निवडून दिलं नाही, ह्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आज जो उभा राहिला आजच्या संपामुळे समजला. आणि आजपर्यंत शेतकऱ्यांनी कधीही आंदोलन केलं नव्हतं. आज हा 60 वर्षा काळात पहिलं आंदोलन आहे शेतकऱ्यांसाठी. आणि या समस्त शेतकऱ्यांचा मी खरोखर आभारी आहे की सर्वांनी एकी केली आणि आंदोलनाला सहकार्य केलं आणि कितीही लोकांनी आडफाटा आणला तरी आंदोलन हे तसंच चालू ठेवलं आहे. त्यामुळे समस्त शेतकऱ्यांचा मी आभारी आहे. आणि आता या सरकारला एकच सांगू शकतो की तुम्ही एकच करू शकता शेतकऱ्यासाठी की फक्त स्वामीनाथन आयोग हा लागू करू शकता. त्यांच्या पुढे एवढा एकच पर्याय आहे. मी पहिल्यांदा या शेतकऱ्यांचा सगळे आभार मानतो आणि सरकारला एकच कळकळीची विनंती करतो की इतके दिवस शेतकरी 1 जूनपासून आजच्या तारखेपर्यंत आंदोलन करत आहेत. तुम्ही त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून संप फोडण्याचा आणि इतर बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करताय. तुम्ही हे असं न करता तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण मान्य करा. एवढंच मी बोलून या सरकारचा जाहीर निषेध करतो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. तुकाराम गोडसे, सी 24 तास, सोलापूर. भीषण बनलेल्या कचरा प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी कचऱ्याचं वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती यावर भर देण्याचं आवाहन नागरिकांना पुणे महापालिकेकडून करण्यात येत आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी तब्बल 3 ते 3.5 टन कचरा जिरवून त्यांच्या घराच्या छतावरती सुंदरशी बाग तयार केली आहे. त्यांचा हा उपक्रम नक्कीच आदर्शवत आहे. पुणे शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. उरुळी येथील कचरा डेपो हलवण्यासंदर्भात ग्रामस्थ आंदोलन करतायत, तर दुसरीकडे पिंपरी सांडस येथे कचरा टाकू न देण्याच्या पवित्रा येथील लोकप्रतिनिधींनी घेतलाय. पर्यावरण म्हटलं की सर्वजण वृक्षारोपणाचा विचार करतात, मात्र कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करणं हे सुद्धा पर्यावरणाचं रक्षणच आहे. या भावनेमधनं महापौर मुक्ता टिळक यांनी घरामध्येच ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. पुणे महापालिकेकडनं ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.
सोसायटीमध्ये कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प केल्यास करामध्ये 5% देण्यास देखील सुरुवात करण्यात आली होती. ओला कचरा जागच्या जागी जिरवण्यासंदर्भात पालिका तसेच स्वयंसेवी संस्थांकडून जनजागृतीवरती भर देण्यात आला होता. ओला कचरा जर जिरवला गेला तर समस्या सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे. लोकप्रतिनिधी लोकांना कचरा जिरवण्याचं आवाहन करतात, परंतु स्वतः त्याचं अनुकरण करत नाहीत. महापौर टिळक यांनी मात्र घराच्या छतावरती विटांचे बांधकाम असलेले 10 पिट्स तयार केलेत. या पिट्समध्ये ओला कचरा टाकून त्यांचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर केलं जात आहे. या पिट्समध्ये त्यांनी झाडे लावली आहेत. त्यासोबतच छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये देखील त्यांनी झाडे लावली आहेत. 2 वर्षांपासून त्यांनी ओला कचरा जिरवायला सुरुवात केली. आजवर या पिट्समध्ये जवळपास 3 ते 3.5 टन ओला कचरा जिरवला गेल्याचं टिळक यांनी सांगितलंय. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. केवळ अल्प कर्जधारकच नव्हे तर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्याशिवाय संप मिटणार नाही असे रघुनाथ पाटील यांनी सांगितलंय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. येत्या 8 जूनला सुकाणू समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली जाईल असे किसान क्रांतीच्या सुकाणू समितीचे सदस्य आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केलंय. तसेच छोटा शेतकरी आणि मोठा शेतकरी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतायत असा आरोपही यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी केलाय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्रामध्ये जे काही कधी नव्हे ते संप पुकारण्यात आला, त्या संपाला पहिल्याच दिवशी अभूतपूर्व असं यश आलं. खरं म्हणजे सरकारने त्यापुढं चांगल्या पद्धतीने चर्चा करायला पाहिजे होत्या. ज्या केल्या त्याला काही कोणी चर्चा म्हणणार नाही. तिसऱ्या दिवशी आम्ही जो महाराष्ट्र बंद केला त्यालाही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी असंतोष पसरलेला आहे आणि हा असंतोष टोकाचा झालेला आहे की सहनशक्तीच्या पलीकडे गेलेला आहे. हे कालच्या बंदवरनं स्पष्ट झालं. कारण गाव असो किंवा तालुक्याचं गाव असो किंवा जिल्ह्याचं गाव असो, हे कोणतंही शहर उघडं चालू राहिलं नाही. बळीराजाच्या हाकेला ओ देऊन सर्व समाज उभा राहिला आणि शहरातल्या खेड्यातल्या सर्व नागरिकांनी या संपाला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून या सर्व शहरातल्या लोकांना सुद्धा धन्यवाद देतो. कारण त्यांनी आमच्या दुःखामध्ये सहभाग घेतला. आपला व्यवसाय एक दिवस का असेना पण बंद ठेवला आणि त्याचा सगळ्याचा एक सामुदायिक परिणाम म्हणून संबंध राज्य यंत्रणेवर, मुख्यमंत्र्यांच्यावर व्हायला पाहिजे, झाला पाहिजे हे अपेक्षित आहे लोकशाहीमध्ये. आज त्यांनी सांगितलं की आम्ही बोलायला तयार आहोत, परंतु त्याला वेळ कशाला लावता की जे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत, जे काही आज तुमच्यासमोर आमच्या मागण्या आहेत त्या स्पष्ट आहेत आणि त्या स्पष्ट असताना जर तुम्ही त्याला फाटे फोडत असाल तर मग हा संप आणखी चिघळेल. यापुढं आम्हाला मग रस्ते अडवावे लागतील, रेल्वे अडवावे लागतील आणि संबंध जनजीवन विस्कळीत करून टाकावं लागेल. ही पाळी काही तुम्ही आम्हाला आणू नका. तुम्ही तातडीने याच्यावरती मार्ग काढा आणि हा संप संपेल कसा या दृष्टीने पावले टाका. 4 महिने थांबायला शेतकऱ्याला वेळ नाही. आज 6 जून आहे. पाऊस उंबरठ्यावर येऊन उभा आहे. नशिबाने चांगला पाऊस काळ असण्याची चिन्ह आहेत, अंदाज व्यक्त केले जात आहेत आणि अशा वेळेला जर शेतकऱ्याच्या हातात दमडी नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला पैसे पाहिजे 4 महिन्यांनी? काय करणार आहे तुम्ही? आज कर्ज असो नाही तर नसो, ते थकबाकीचं कर्ज तुम्ही ते वाइंड अप करा म्हणत नाही मी, त्याचं पुनर्गठन करा आणि नवीन रेडी रेकनरप्रमाणे जमिनीची जेवढी किंमत आहे तेवढं कर्ज त्या शेतकऱ्याला मंजूर करा आणि त्याला लागल तसं द्या. बाकीच्या गोष्टी 4 महिन्यांनी बघायचं म्हटलं तर तुम्ही आम्ही ऐकायला तयार आहे. आजच्या आज तुम्ही रेडी रेकनरनी जमिनीची किंमत जेवढी आहे तेवढे लाख रुपये त्याच्या खात्यावरती कर्ज म्हणून टाका आणि ते लागेल तसं त्याच्यातलं तो घेईल. आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाहीत. आज पैसा नाही, पुढं काही काम करता येत नाही, घरातल्या सर्व घटकांचा आशा आकांक्षा पुऱ्या करता येत नाही म्हणून करती माणसं आत्महत्या करतायत. आपल्या मुलाबाळांनाही विष पाजतायत आणि नंतर बायकापूरही आत्महत्या करतायत. तेव्हा ही गोष्ट काही पुरोगामी महाराष्ट्राला चालली नाही आहे.
आणि ते थांबण्यासाठी ताबडतोबीने तुम्ही हे काम करायला पाहिजे. ते उद्याच्या उद्या हे सगळं आत्महत्या थांबतात, शेतकऱ्यांचं आंदोलनही थांबतंय. जेवढी ज्याच्या नावावर जमीन आहे तेवढ्या किमतीची कर्ज त्याला मंजूर करून टाका, ही आमची मागणी. काहीच अडचण. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हायवे लगतची दारू दुकानं बंद झाली. मात्र दारू व्यावसायिकांनी ही दुकानं दुसरीकडे हलवली आहेत, तर काहींनी भर वस्तीमध्ये विना परवाना ही दुकानं सुरू केली आहेत. अशाच एका दारू दुकानाला आंबेगाव तालुक्यातील मंचर मुळेवाडी येथील संतप्त महिलांनी मोर्चा काढून धरणे आंदोलन करत हे दारू दुकान सील करण्यास उत्पादन शुल्क विभागाला भाग पाडलाय. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हायवे लगतची दारू दुकानं बंद झाली होती. त्यानुसार काही बियर बार मालक आणि दारू व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ही दुकानं दुसरीकडे हलवली आहेत, तर काही दुकानं आहेत त्या ठिकाणी सुरू आहेत. हलवलेली दुकानं कोणत्याही नियमाला धरून किंवा ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सुरू करण्यात आली आहेत. मंचरमधील काही दुकानं भर वस्तीमध्ये आणि शाळांजवळही आहेत. याचा त्रास आता या ठिकाणच्या महिलांना जाणवू लागलाय. मंचरमधील अशाच एका बियर शॉपी मालकानं मुळेवाडी या भागामध्ये भर वस्तीमध्ये आणि ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे दुकान सुरू केलंय. या भागातील रस्त्यांवरती सकाळच्या वेळी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच होतो. रात्रभर या भागामध्ये दारुड्या लोकांची ये-जा असल्यानं या वस्तीमधल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबाबत ग्रामस्थांनी उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारीही केल्या होत्या, परंतु उत्पादन शुल्क विभागाकडनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा कारवाई देखील करण्यात आली नाहीये. दारू दुकानं वस्तीमधनं हकलवण्याकरता महिलांनी दुकान मालकांना यापूर्वी अनेक वेळा सांगितलं होतं आणि दुकानावरती मोर्चाही काढला होता. मात्र शेवटी सरपंच आणि संतप्त महिलांनी मस्तानी बियर शॉपी या दुकानासमोर भजन कीर्तन करत धरणे आंदोलन केलंय आणि दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाचा निषेध नोंदवलाय. यामध्ये सरपंच दत्ता गांजाळे यांची महत्त्वाची भूमिका होती. या प्रसंगी या महिलांचा रुद्रावतार पाहून प्रशासनाची भंभेरी उडाली आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने हे दारू दुकान सील करण्यात आलंय. मुळेवाडीमध्ये मस्तानी नावाची बियर शॉपी चालू झालेली आहे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्ही सकाळ संध्याकाळ ज्या महिला फिरायला जात होतो त्या कम्प्लिटली बंद झाल्या आहोत, कारण रस्त्याच्या कडेलाच 5-5, 6-6, 7-7 माणसं दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घालत असतात. रस्त्याच्या कडेला बाटल्याच्या बाटल्या पडलेल्या असतात. लहान मुलं तिथं खेळायला जातात. त्यातल्या एका मुलाने बाटली घेऊन घरी येऊन ते पिल्याने बेशुद्ध पडला. त्याला डॉक्टरकडे ॲडमिट करावे लागले. ह्या रस्त्याला कम्प्लिटली इंजिनियर कॉलेजचा रोड आहे. कॉलेजची पोरंही तिथं पिण्यासाठी येतात. मुलं आणि मुलीही दारू पिऊन धिंगाणा घालतात. हा एरिया पूर्ण आमच्या मुळेवाडीमध्ये एक प्राथमिक शाळा आहे, मंदिर आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे आणि पुढे जाऊन इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्यामुळं हा सर्व मुलांवर वाडीवर दुष्परिणाम होणारा आहे. आम्हाला आमच्या वाडीमध्ये ही बियर शॉपी नको आहे. त्याचे खूप वाईट आणि दुष्परिणाम होत आहेत पूर्ण महिलांवर, लहान मुलांवर. भविष्य काळामध्ये लहान मुलांचं फ्युचर काय असणार आहे? त्यांनी काही दारू पिऊन धिंगाणा घालायचा, शिक्षण घ्यायचं की तिथे दारू प्यायला जायचं, बियर प्यायची. जून 2017 रोजी रात्री 11-12च्या दरम्यान मस्तानी बियर शॉपी म्हणून एक मुळेवाडी रोडला बियर शॉपी आहे. ती रात्री 12-12:30 वाजेपर्यंत चालू होती. त्यामुळे इथल्या स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन तिला टाळं ठोकलं होतं. तशी संबंधित कल्पना आम्ही त्यांच्या विभागाला दिली होती, पण त्यांच्या विभागाने कुठलीही त्यावर दखल न घेता त्या मस्तानी बियर शॉपीचे जे मालक आहेत सावंत, त्यांनी हे थोडीशी दहशत करून आज दिनांक 6 रोजी ती बियर शॉपी पुन्हा चालू केली दादागिरी करून. आणि ज्यावेळेस महिला ह्या गोष्टीचा जाब विचारायला त्याच्याकडे गेल्या त्यावेळेस तो
ती बिअर शॉपी सोडून पळून गेला आणि पळून जाताना त्या बिअर शॉपीला तो लॉक लागून गेला. त्यामुळे महिलांचा आज या ठिकाणी उद्रेक झाला आणि महिलांनी ते बिअर शॉपीचे टाळं तोडून हे केलं. ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही हे प्रकरण महिलांना बाकी गोष्ट करण्यामध्ये थांबवलं आणि उत्पादन शुल्काचे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत गायकवाड साहेब यांच्याशी संपर्क केला. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलून ते स्वतः या घटनास्थळी आले आणि संबंधित मस्तानी बिअर शॉपीला आज टाळे ठोकलेलं आहे आणि ती पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया पार केली आहे. जर प्रत्येक गावातील जर महिलांनी असं दारूबंदीच्या विषयी जर पुढाकार घेतला तर मला नाही वाटत संपूर्ण महाराष्ट्र शासनाने न करता स्वयंस्फूर्तीने महाराष्ट्र दारूबंद होईल. त्याबद्दल मी या महिला वर्गाचं सर्वांचं कौतुक करतो. मंचर, जिल्हा पुणे. आमचा मुळेवाडी एरिया वारकरी संप्रदायाचा वसा पुढे घेऊन जाणारा. त्यानिमित्ताने आम्ही इथे मोठं सभामंडप निर्माण केलं. पण त्याला एक काळिंब फासणारा डाग आमच्या मुळेवाडी रोडला लागला, तो म्हणजे मस्तानी बिअर शॉपी. जी त्या मस्तानी बिअर शॉपीला आम्ही कळवून सुद्धा दिनांक 4 तारखेला 4/6/2017 रोजी सर्व महिला वर्गाने जाऊन त्यांना समज देऊन बंद करा अशी विनंती केली. पण तरी देखील त्यांनी ते बंद केले नाही. मग आम्ही सर्व महिलांना तिथे जाऊन टाळा ठोकावा लागला. तो टाळा ठोकताना महिलांचा सहभाग उत्तम पद्धतीचा होता, परंतु त्यांनी त्याला सुद्धा जुमानलं नाही या महिलांच्या गोष्टीला, कारण त्यांनी खूप त्रास होतोय रोडवरती. त्या तारखेनंतर एक मुलांनी छोट्या मुलांनी तिथलं दारूची बाटली बघितली, त्यात पाणी ओतून पिला, त्याच्यामुळे तो बेशुद्ध झाला. ही अतिशय चिंताजनक बाब लक्षात घेऊन आज दिनांक 6/6/2017 रोजी आम्ही सर्व महिला एकत्र जाऊन आम्ही येताच पाहिलं. त्यांनी पाहता क्षणी त्यांनी त्याच्या दुकानाला टाळा ठोकला आणि तो निघून चालला, पळून गेला तिथून. तर महिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तो डाळा उघडला आणि दारूच्या बाटल्या समोर ठेवल्या आणि गांधीगिरी पद्धतीने तिथं टाळ मृदुंगाच्या गजराने तिथं भजनं म्हटली. त्यानंतर तिथले कस्टम अधिकारी जे आहेत गायकवाड ते तिथे हजर झाले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आता आम्ही सील करतोय आणि इथून पुढे हे दुकान उघडलं जाणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आता बघू सरकार याच्या पुढे किंवा आमचे या कामासाठी आम्हाला आमच्या गावचे सरपंच दत्तासाहेब गांजळे यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. या कामामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि फक्त मुळेवाडीत दारूचं दुकान बंद नकोय, तर अख्ख्या तालुक्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात बंदी झाली पाहिजे, जेणेकरून जो तरुण वर्ग वायाला जातोय तो वायाला जाता कामा नये. धन्यवाद. अमोल जाधव, C24 तास, मंचर. चाकण येथील युवा कार्यकर्ते निलेश कडपाटील यांची पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं मोठं कौतुक होत आहे. चाकण येथील युवा कार्यकर्ते निलेश कडपाटील यांची पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशावरून कड पाटील यांची राज्य स्तरावरती काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून निवड झाली आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करणार असल्याचं कड यांनी सांगितलं आहे. अभ्यासू युवा कार्यकर्ते म्हणून खेड तालुक्यामध्ये परिचित असलेले कड पाटील यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन होत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कड पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. शेतकरी संपाची ठिणगी पुणतांबा इथे प्रथम पडली. गावामध्ये या संपाला मोठा प्रतिसाद मिळालाय. मात्र आज 7वा दिवस उगवलाय तरीही सरकारला पाजर फुटत नाहीये. त्यामुळे शेतकरी संपाच्या शेवटच्या दिवशी आंदोलकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मौन आंदोलन केलंय. तर पुन्हा एकदा एक शेतकरी आमरण उपोषणाला बसलाय. पुणतांबा गावामधनं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खरी सुरुवात झाली. अनेक गावांमधनं तालुक्यामधनं या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाय. अनेक ठिकाणी रस्त्यावरती भाजीपाला फेकून दूध ओतून तर काही ठिकाणी दुधाचे टँकर पेटवून देण्यात आले. मात्र तरीही सरकारनं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचा निर्णय घेतला नाहीये. शेतकरी संपाचा 7वा दिवसही उगवलाय, म्हणजे आंदोलनाचा शेवटचा दिवस. तरीही सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नाहीये. त्यामुळे आंदोलकांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मौन आंदोलन सुरू केलंय. तसेच पुन्हा पुणतांबा गावामध्ये एक शेतकरी आमरण उपोषणाला बसलाय.
त्यांनी सांगितले की जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आज लढतोय, पण मुख्यमंत्री व त्यांच्या या सगळ्या मंत्रिमंडळाने फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलन दडपायचा प्रयत्न चालू केलेला आहे. गुन्हे टाकणे असू दे, काय टाकणे असू दे, मागण्या मान्य करण्याकडे पूर्ण दुर्लक्ष सरकार करते. त्यामुळं पुणतांब्यामध्ये 80च्या मार्गाने हे आंदोलन सुरू झालं होतं आणि या आंदोलनाला आज राजकीय वळण लागलेलं आहे, राजकीय पाठबळही मिळालेलं आहे. याचा या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत असताना सरकार मात्र काहीही करत नाही. आज पुणतांब्यामध्ये पहिल्या आंदोलनातल्या टप्प्यातला शेवटचा दिवस हे आंदोलन पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचं थांबलेलं आहे, पण हे आंदोलन थांबलं नाही पाहिजे, त्याची धग कमी झाली नाही पाहिजे म्हणून मी आज इथं आमरण उपोषण सुरू करतोय, जेणेकरून पुणतांब्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन महाराष्ट्रभर चालू राहिलं पाहिजे मागण्या मान्य होईपर्यंत. मी आजपासून इथं आमरण उपोषणला बसलेलो आहे. रोज माझ्या शरीरातील एक चमचा मी रक्त काढून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला इथं अर्पण करणार आहे आणि भोग चढवणार आहे की तुम्ही शेतकऱ्यांचं रक्त पिताय आणि तुमच्या शेजारी असणारी जी मंत्रिमंडळ आहे हे सगळी कुत्री आहेत, भटकी कुत्री, आणि तुम्ही त्या सगळ्या कुत्र्यांचे मालक आहात. रोज एक कुत्र शेतकऱ्यांना काहीतरी वाईट बोलून लचकत ओढतंय, कोण साले म्हणतंय, कोण शेतकरी बोगस म्हणतंय, अगदी शिव्या देतात. या सगळ्या तुमच्या कुत्र्यांना आवरा आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, यासाठी मी उपोषण सुरू केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय की हे सरकार खरंच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत आहे आणि तुमच्या न्याय ज्या मागण्या आहेत याला तयार होईल या सगळ्याला? मुख्यमंत्र्यांच्यामध्ये जी संवेदना होती शेतकऱ्यांच्याबद्दल मंत्री व्हायच्या आधी ती संपलेली आहे. एका दिवसामध्ये व्यापाऱ्यांच्या मागण्या होतात, डॉक्टरांच्या होतात, वेगवेगळ्या संघटनांच्या ज्यांच्या व्यापारी आहेत त्यांच्या मागण्या मान्य होतात. मग शेतकऱ्यांना तुम्ही न्याय देण्यासाठी 4 महिने का लावताय हा पहिला संशयाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला खरोखरच जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायच्या असतील 4 महिन्यानं तर 4 महिन्यापर्यंत सक्तीनं होणारी वसुली थांबवा. रोज आज आमची मुलं अनाथ होत आहेत शेतकऱ्यांची, रोज इथं या शेतकऱ्यांच्या पत्नी विधवा होत आहेत, म्हातारी कोतारी सगळी अनाथ होत आहेत, पोरकी होत आहेत. 4 महिने तुम्ही वसुली थांबवा आणि शेतकऱ्याला इथं सहानुभूती दिली तर आम्ही 8 महिने वाट बघायला तयार आहे. पण एकीकडे सक्तीनं वसुली करायला लावायची आणि दुसरीकडे 4 महिने लावायचे. साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुमच्यामध्ये संवेदना राहिलेली नाही, हाच या ठिकाणचा विषय आहे. राणी साळुंके, C24 तास, श्रीरामपूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांचा दूध आणि कांदे ओतून तसेच मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध. सांगली सौदे बाजार उधळून लावण्याच्या प्रयत्नातील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी धुमचक्री. कोपरगाव तहसील आवारातील अतिक्रमण काढले मात्र दस्तऐवजधारकांचाही समावेश झाल्यानं नाराजी. आणि भर वस्तीमधील दारू दुकानाला संतप्त महिलांच्या रुद्र अवतारानं उत्पादन शुल्क विभागानं ठोकलं सील. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.